रोहित आर्यकडून मुलांच्या सुटकेसाठी बाथरूमच्या खिडकीतून पोलिसांचा इमारतीत प्रवेश, उंच शिडीचा वापर करून पोलीस खिडकीतून शिरले तर क्राईम सीनवर फॉरेन्सिक टीमकडून तपासणी। पवई एन्काउंटरमधील रोहितला 9 कोटी रुपये दिले। रोहितच्या आरोपांवर शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। 2022-23 मधील उपक्रमाचे 9 कोटी रोहितला दिल्याची शिक्षण विभागाची माहिती। पीक विम्याच्या नावानं शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांच्या खात्यात 3, 5 आणि 21 रुपये जमा। अकोल्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं आंदोलन, योग्य भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। कर्जमाफीच्या आंदोलन प्रकरणामध्ये बच्चू कडू, राजू शेट्टींसह शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल। बेकायदेशीरपणे महामार्ग अडवल्यानं गुन्हा दाखल, नागरिकांची गैरसोय केल्याचा आंदोलकांवर ठपका। मनसे मविया नेते कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार, मतदार यादी घोळाविरोधात सत्याचा मोर्चा। उद्या फॅशन स्ट्रीट ते बीएमसी पर्यंत मोर्चा निघणार। शिवरायांच्या गड किल्ल्यांवर नमो पर्यटन केंद्र उभारल्यास खळखटाक, राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा। मुख्यमंत्री पदासाठी आणखी किती लाचारी पत्करणार, एकनाथ शिंदेंवर पहिल्यांदाच जाहीर टीका। अजित पवारांना सिंधुदुर्गात मोठा धक्का, काका कुडाळकरांनी अजित पवारांची साथ सोडली। उदय सामंतांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश। माधवी खंडाळकर मारहाण प्रकरण, रुपाली ठोंबरे पाटलांना राष्ट्रवादीतून निलंबित करण्याची मागणी। रुपाली ठोंबरे पाटलांनी दावा फेटाळला। गुंड निलेश घायवळच्या अडचणींमध्ये वाढ होणार, घायवळच्या आई वडिलांना पोलिसांची नोटीस। निलेश घायवळला चौकशीसाठी हजर करण्याच्या सूचना, चौकशीला हजर न केल्यास कठोर कारवाईचा इशारा। नवी मुंबईतल्या एपीएमसी परिसरात आग, स्विगी इन्स्टामार्टच्या किचनमध्ये आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। केंद्र सरकारचा 3री पासून एआय शिकवण्याचा मोठा निर्णय, 1 कोटी शिक्षकांना प्रशिक्षण देणार। देशातील सर्व शाळांसाठी अभ्यासक्रम तयार करण्याचं काम सुरू। पुढच्या वर्षापासून एआय अभ्यासक्रमाची अंमलबजावणी।